जमीन मालक, सातबाराधारक, लाभार्थी बाधित म्हणून जसं काही अधिकार प्राप्त होतात तसं हक्क देखील असतात आणि त्या लगोलग कर्तव्य देखील असतात. नमस्कार मित्रांनो, सारखं सांगतोय याची मलाच लाज वाटायला लागली, पण लक्षात घ्या, कोणी तुम्हाला खाटावरती आणून देणार नाही आहे. त्याचा पाठपुरावा लाभार्थी बाधित गटधारक म्हणून तुम्हाला स्वतःलाच करायचा आहे. अंतिम निवाडे हे फक्त वैयक्तिक आणि लाभार्थी बाधित गटधारकाच्या नावानेच असतात. एकंदरीतच भूसंपादन प्रक्रियेचा जो आत्मा गाभा आहे तो लाभार्थी बाधित गटधारक आहे. लक्षात आलं का? मागा जसं मी म्हटलं की इतर अधिकारात प्रकल्पाचं नाव आलेलं आहे का ते तपासा, सोमवारी मूल्यांकन करा, कारण घडामोडी जोरात होत आहेत. हरियाणाचा निकाल घेऊन राज्य शासनाने ज्या अधिसूचना आणि शासन निर्णय केलेले होते ते उच्च न्यायालयाने धुडकावलेले आहेत. त्या अनुषंगाने जे काही आहे चालू बाजारभावाप्रमाणे मूल्यांकन होणार आहे. त्यामुळे सोमवारी मूल्यांकन काढून ठेवा. तुमचं जमीन अधिग्रहण कधीचं कुठलंही जरी असलं तरी 1956च्या प्रसिद्धीची आणि 2013च्या मूल्यांकनामध्ये जर कुठं दप्तर दिरंगाई आढळली तर ते जमीन अधिग्रहण अवैध, अनधिकृत आणि बेकायदेशीर ठरतं. आणि ते कुठं काय आहे ते सगळं मी सविस्तर सांगत होतो. लक्षात आलं का? रॉकेट सायन्स नाही आहे. आपल्याला काय तिकडं मिसाईल इंटरसेप्टरने हे करायचं नाही आहे, डिॲक्टिव्ह करायचं नाही, आयर्न डोम किंवा एखादं हे युद्धजन्य परिस्थिती सांभाळायची नाही आहे. साधं आहे. थोड्या गोष्टी सगळं कान, डोळे, नाक, बीक जेवढे काही आहेत, तोंड बिंड सगळं उघडं ठेवा. सगळ्यात महत्त्वाचा गृहपाठ, 7/12 इतर अधिकारात प्रकल्पाचं नाव आलं आहे का, आणि सोमवारी दुय्यम निबंधक कार्यालयातून मूल्यांकन अहवाल हा महत्त्वाचा आहे. कारण परत तेच सांगतोय, महामंडळ असेल, विकसित भूखंड मिळणं असेल किंवा थेट खरेदीद्वारे खाजगी वाटाघाटीने खरेदी असेल, अशा वेगवेगळी गोष्टी तुमच्या नशिबाला आहेत. पण त्याबरोबरच ह्याच्यामध्ये फोफावलेला भ्रष्टाचार असेल, उदासीनता असेल, नाही का, लोकांचं अज्ञान असेल, तर अशा पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्त्वाचा भूसंपादन हा विषय